परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य तारा शर्मा यांच्या विरोधात प्रशिक्षणार्थींनी इरविन व डफरीनमध्ये आंदोलन करून त्यांना हटवण्याची मागणी केली। जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना या प्रशिक्षणार्थ्यांनी घेराव घालून आपली मागणी मांडली असता जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आहे। प्राचार्य तारा शर्मा यांना पदावरून हटवण्यात आलं असून चौकशी समिती नेमण्यात आली आहे। परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य शर्मा यांच्याकडून विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाल्याची त्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आली। याबाबत चौकशी नेमण्यात येऊन कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। मात्र विद्यार्थिनींनी लेखी कारवाई देऊन आत्ताच शर्मा मॅडमना हटवा अशी मागणी केली व घेराव घातला। आमच्या सिक्युरिटीसाठी कोणीच नाहीये तिथे। जोपर्यंत ते निघणार नाही तरी चालते, आम्ही इथेच राहणार आहे। आम्हाला नाही मिळालंच पाहिजे, आम्हाला नाही मिळालंच पाहिजे, आम्हाला नाही मिळालंच पाहिजे। तेव्हा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुरुवारी दुपारी 4:30ला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राऊत यांच्यासोबत मीटिंग घेऊन डॉक्टर तारा शर्मा यांना पदावरून काढून दुसऱ्यांना इन्चार्ज देण्याविषयी सूचना दिल्या। तसंच चौकशी समिती नेमून 10 दिवसात चौकशी करून कारवाईचे संकेत दिले आहेत। सामान्य रुग्णालय इरविनमधल्या ज्या मुली होत्या, 3rd इयर, 2nd इयर आणि 1st इयरच्या मुली, पुष्कळ दिवसापासून ज्या काही प्रश्नांना त्या सफर होत होत्या, त्यांच्यातच त्या गुदमरल्या जात होत्या आणि असंच अचानक उद्रेक आज सकाळी झाला जो कुणालाही माहिती नव्हतं, कुठल्याही अधिकाऱ्यांना माहीत नव्हता आणि त्या बाहेर पडल्या। त्यांनी त्यांच्या लेवलला एक निवेदन लिहिलं आणि ते निवेदन CS सर आणि कलेक्टर सरांना दिलेलं आहे। त्यांची मागणी एकच होती की श्रीमती शर्मा मॅडम यांच्याकडून त्यांना त्रास होत होता, त्या त्रासांती त्यांना शर्मा मॅडमला इथून काढावे आणि दुसऱ्यांकडे चार्ज देण्यात यावा आणि जर का त्या इथे राहिला तर आम्हाला इथे राहणं शक्य नाही आहे। आणि त्यांना अधिकाऱ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला मुलींना, परंतु त्यांचं स्वतःचं निर्माण केलेलं हे सगळं आंदोलन होतं आणि त्याच्यामुळे त्या समजण्याच्या सुद्धा पलीकडे गेलेल्या होत्या। कलेक्टर सरांनी जे लेखी आदेश काढलेले आहे की त्यांचंवालं जे चार्ज आहे ते दुसऱ्या ट्युटरकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे आणि आता यानंतर चौकशी समिती बसणार आहे। चौकशी समितीचा अंतिम जोही काही निर्णय होईल, मॅडमचं काय म्हणणं आहे संबंधित प्रकरणावरती, मुलींचं काय म्हणणं आहे, मेट्रन मॅडमचं म्हणणं काय, CS सरांचं म्हणणं काय आहे, त्या निर्णयाच्या नंतर जो निर्णय होईल तो सगळ्याला मान्य राहील। पण तोपर्यंत शर्मा मॅडमने हॉस्टेलच्या आतमध्ये जाऊ नये असं मुलींचं म्हणणं आहे आणि CS सर म्हटलं की तसं मी पण त्यांना सांगतो आहे। तर येणाऱ्या 10 दिवसात चौकशी समितीच्या माध्यमातून जोही निर्णय लागेल तो मुलींना मान्य राहील। डफरीन व इरविनमधील परिचर्या प्रशिक्षणार्थींनी सकाळपासून ठिय्या आंदोलन केलं। तसंच आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, घेराव घातला। या संदर्भात चौकशी समिती नेमण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत, कारवाईचे संकेत दिलेले आहे। या संदर्भात सिटी न्यूजने प्राचार्य शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली बाजू मांडली आहे। आणि जे काही हे चालू आहे हे आजचं नाही आहे, 2014 पासून चालू आहे। कारण की मी जेव्हा गडचिरोलीला टाकण्यात आलं मला हेतुपुरस्सर अध्ययन दर्जाची मी जेव्हा वेतन काढण्यासाठी गेली होती तेव्हापासूनचं हे चालू आहे, 2014 पासून। आणि मी शासनामध्ये कार्यरत आहे 1997 पासून। 1997 पासून तर 2014 पर्यंत माझ्या याच्यामध्ये काहीही असं नव्हतं, हे सातत्याने घडत आहे आणि विशेषतः विद्यार्थ्यांनाच पुढे केले जाते। मी विद्यार्थ्यांचा एकही पैसा घेत नाही, विद्यार्थ्यांना अपशब्द बोलत नाही, विद्यार्थ्यांना जे काही स्किल आणि नॉलेज आहे ते पूर्णतः इम्प्लिमेंट करण्याचा मी अतिशय प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून मी प्रयत्न करत असते। आणि जे काही माझ्यावर जे आरोप लावलेले आहे ते सिद्ध करावे आणि जर विद्यार्थी जे काही वापरत आहे, हीटर वापरत आहे, गिझर नसल्यामुळे सोलार सिस्टीम सर्की कन्स्ट्रक्शन विभागामध्ये काढून टाकण्यात आलेली आहे, विद्यार्थ्यांना गरम पाणी नाही आहे, तर ते वैयक्तिक हीटर जेव्हा वापरत आहे ते वैयक्तिक हीटर वापरू नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याच्यासाठी मी त्यांना अनेकदा सूचना दिल्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही। त्यावेळेस मी प्रत्यक्ष आपल्या त्याच विद्यार्थ्यांचे जे मेस मॉनिटर्स आहेत त्यांना मेस मॉनिटरला बोलावून त्यांच्याकडनं काढले। मी कुठलाही आरोप हा जर सिद्ध झाला तर मी स्वतःहून पुढे येऊन मी माफी मागेल। विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मी घडामोडी घेतल्या, काही विरोधकांना ते जाचक ठरले। या गोष्टी मी जाणले तेव्हा मी सप्टेंबरमध्ये सरांना मी सांगितलं की सर प्राचार्यपद तुम्ही कोणालाही घेऊ द्या, कारण की या ठिकाणी श्रीमती घाटेचं नाव लिहिण्यात आलेलं आहे, श्रीमती गाडवेदारे।
बिलकुल तुम्ही घाटेला द्या, मला काही प्रॉब्लेम नाही आहे सर. मी जे काही केलं मी केलेलं आहे, परंतु हा स्फोट अशा रीतीने जाईल असं मी सरांच्याही कानावर टाकलं होतं. सरांनी वेळोवेळी माझं जे काही काम होतं ते अवलोकन करत होते, योग्य आहे किंवा अयोग्य आहे त्याचं मार्गदर्शन पण देत होते आणि त्या अनुषंगाने मी पुढे पुढे जात होते.